आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपली पत्रकार परिषद सुरू करू. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला सुनीता रवींद्रना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित आपल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्वच बंधू यांचं मी मनापासून स्वागत करते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जुनी पद्धत आहे. चहापानाचा कार्यक्रम केवळ औपचारिक नसतो, तर तो संवादाचा प्रभावी मंच असतो. या मंचावर राज्याच्या विकासावर विधायक चर्चा व्हावी, जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावे आणि त्यावर मार्ग निघावा, याचे सगळे अपेक्षित असतात. यंदाचे अधिवेशन हे महायुती सरकारचं दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जनतेने मोठ्या विश्वासानं गेल्या वर्षी पुन्हा एकदा महायुतीला सत्ता दिली, त्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. आपल्याला सर्वांना माहिती की आदरणीय अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे. आदरणीय दादांनी सन 2011 मध्ये सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प तब्बल 7,20,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचला. या अर्थसंकल्पीय आकारमानात झालेली भरीव वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रगतीचं द्योतक आहे. आदरणीय दादांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या काळात सुमारे 7,41,694 कोटी असलेल्या राज्याचा सकल देशांतर्गत उत्पादन GDP सन 2025-26 मध्ये जवळपास 50 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र या विकासाच्या वेगात सुद्धा आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साथीनं आदरणीय दादांच्या अर्थसंकल्पाची जोरदार सुरुवातही झाली होती. मात्र यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले. मात्र यापूर्वीच आदरणीय दादांनी त्यांच्या टीमनं अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारतचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्याचा आदरणीय दादांचा ध्यास होता. त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त, नियोजनबद्धता आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कामाचं सूत्र होतं. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री महोदय सादर करणार आहेत, ते सुद्धा राज्याच्या विकासावर वाटेवर पुढे नेणारा असेल, त्यांच्या घटकाला न्याय देणारा असेल, याबद्दल मला ठाम विश्वास आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टीका झाली. मात्र आदरणीय दादांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली. माझं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध चालेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.
स्वागत. उद्यापासून विधिमंडळाच्या बजेट सेशनला सुरुवात होते आणि बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं. कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली. पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत. अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे. हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे. शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही. हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे आणि सुनेत्राताई आहेत. आम्ही दोघंही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचं हक्क मंत्रिमंडळ आहे, सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. गेल्या वर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. कारण अतिशय शिस्तप्रिय आणि आर्थिक जी काही घडी कशी बसवायची आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या राज्याच्या आर्थिक बाबींबद्दल स्पष्टपणे सांगणारे अजितदादा गेले 25-30 वर्ष सोबत काम करताना आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे आता त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. आणि यावेळचं जे बजेट आहे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. ते उत्तम अर्थतज्ञ आहेत. त्याने महाराष्ट्रातल्या सर्व बाबींची माहिती आहे. राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहीत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा असेल आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही गेले 3.5 वर्ष काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजींचं 1 वर्ष, असे 3.5 वर्ष हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून अनेक योजना आम्ही केल्या. नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले. हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे. 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होत आहे. आणि खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला. मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची. परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता. पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं. आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही
भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे. याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमकं करा. त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता. काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते. त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेस पूर्ण करणार हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो. कारण काही लोक म्हणाले आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे. खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये चहापान म्हणजे काय? हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे. हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची 2 चाकं आहेत. परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत, म्हणजे त्यांनी बहिष्कार चहापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला. अरे येत आहेत, पण ते काय कोणी आलं नाही. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले. खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं. ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल. एक अनार 100 बीमार, काय म्हणतो त्याला, एक बीमार अनार 100 बीमार. आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार. असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल आणि मी त्याच्यात जात नाहीये. काही लोक म्हणाले की काळी ब्लॅक टी प्यायची, काळी चहा, काळी कॉफी प्यायची, यापेक्षा काळे धंदे बाहेर काढू. मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काही पूर्वीचं सरकार होतं आणि त्यांनी जे काही काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे. म्हणजे राज्यातल्या जनतेने विकासाला स्वीकारलंय आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे. आणि त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते ते मी काय आज काय बोलत नाही, मी योग्य वेळेला बोलेन. परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा समोरून सभागृहामध्ये बोलतील तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. पण दिल्लीमध्ये AI समिट होतं, तुम्ही गेले होते. AI समिट होतं, जगभरातले लोक आले होते. भारत मंडपम मध्ये जे काही चित्र आपण पाहिलं, जगभरातले लोक आले होते. आणि आपला देश पुढे जातोय. या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं AI समिट होतं. आणि त्यावेळी चड्डी बनियान गँग तिकडे आली आणि त्यांनी काय तिकडे केलं ते आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे. परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे देशप्रेम आहे. मी काल त्याच्यावर बोललोय. काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची. राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे तशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये. पायऱ्यांवर
या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या. सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं. विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो. आम्हाला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होईल आणि भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून याचा भारत मंडपमचा मी कालही निषेध केला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि देश पुढे जातोय. पुन्हा एकदा मी सांगतो की एक देश पुढे जातोय. आपली अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आली, 3ऱ्यावर येते आहे आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय. 2.5 वर्षाचा माझा कालखंड आपण पाहिलाय. आता देवेंद्रजींचा वर्षभराचा जो कालखंड आहे तो आपण पाहतोय आणि देश प्रगतीपथाकडे चाललेला आहे. हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. आज किती योजना आम्ही केल्या तरी सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं. काही लोक म्हणाले एक तरी काम चांगलं दाखवा. हे कुठला मेलडी रोड जो आपला कोस्टलचा काय तो गाणं आहे ना आपला, जय हो जय हो, त्याच्याबद्दलही काही लोक म्हणाले एक तरी चांगलं काम दाखवा. अरे अटल सेतू बघा, तुम्ही बंद केलेले मेट्रोची कामं बघा, कारशेडला स्टे दिलेलं ते बघा. हे सगळे स्टे आम्ही हटवले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले. सगळी सरकार आता प्रगती सरकारच्या वेगाने पुढे जात आहे. मी काय त्या कामांचं काय बोलत नाही, परंतु मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं. आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं. या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही. हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सक्त कारवाई केली आहे. त्याला निलंबित करून टाकलंय. जी कंपनी होती त्याला 5 कोटीचा दंड लावलाय. जो कन्सल्टंट होता त्याला 1 कोटीचा दंड लावलेला आहे. आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत 4 लोकांना अटक केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गांभीर्याने घेतलंय. मी देखील त्या संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना ताकीद दिलेल्या आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट हे सगळं करण्याच्या सूचना ऑनगोईंग प्रोजेक्ट जेवढे आहेत या सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि आम्हाला दुर्घटनेच्या बद्दल जे मुख्यमंत्री सहायता निधीतून तर 5 लाख दिलेच, परंतु MMRDAच्या माध्यमातून देखील प्रत्येक मृताला 15 लाख रुपये दिलेले आहेत. शेवटी पैसे देणं हा महत्वाचा विषय नाही, परंतु जी घटना झाली त्याच्या कुटुंबियाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि घटना पुनरावृत्ती होऊ नये याची देखील काळजी आम्ही घेतोय. आणि म्हणून MMRDA जे काम करते 48,000 कोटीचं बजेट परवा शिल्की बजेट त्यांनी सादर केलेलं आहे. आणि म्हणून अनेक कामं विकासाची या ठिकाणी सुरू आहेत. आज सिंचनाचे प्रकल्प देखील महाविकास आघाडीच्या सिंचनाच्या 2.5 वर्षामध्ये 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. आमच्या महायुती सरकारमध्ये जवळपास 125 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. आताच आपण जवळपास कुठलं वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. 90,000 कोटींना मान्यता दिली. 94,000 कोटींना. आणि मराठवाड्यातला दुष्काळ त्या माध्यमातून दूर होणार. विदर्भाला सिंचनाला पाणी मिळणार. या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि एक तरी काम दाखवा म्हणतायत. ही किती कामं दाखवा, वेळ आल्यावर आम्ही दाखवू त्यांना. परंतु एवढंच आहे की हे सरकार जे आहे हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच यामध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले. गेल्या परवाच्या MMRDAच्या बैठकीमध्ये पाण्याची निकड लक्षात घेऊन 3 धरणांना आम्ही मान्यता, पोशीर, शिलार
आणि त्याचबरोबर काळू धरणाला देखील 500 कोटी रुपये इरिगेशनकडे वर्ग केलेले आहेत. मी त्यांना जे मला म्हणजे पत्रकार परिषदेत विचारलं त्यांना थोडक्यात सांगतोय. त्याचबरोबर नवीन आपण वाहतूक कोंडी मुक्त मुंबई त्याच्यावर आपण काम करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. आता आपण फक्त जमिनीवरून रिंग रोड तयार करत नाहीये, तर खाली काय पाताळ लोक त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड टनेलच्या माध्यमातून देखील आम्ही वाहतूक कोंडी दूर करतोय. BKC कुर्ला 70 किलोमीटरचा टनेल मार्ग आपण करतोय. त्याचबरोबर बोरिवली ठाणे टनेल करतोय. मुंबई मुलुंड गोरेगाव टनेल करतोय. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील पावलं आपण उचलतोय. आणि त्यामुळे पॉट टॅक्सीचं एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी करतोय. म्हणून काही केलं एक तरी काम दाखवा, 1000 कामं आमच्याकडे आहेत, योग्य वेळेला आम्ही दाखवू. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज ज्यांनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही सभागृहात या आणि या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडा आणि आम्हाला विचारा की आम्ही 3.5 वर्षात काय केलंय आणि तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलंय. भ्रष्टाचार कशाशी खातात ते कोणाला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मला आजच्या या बैठकीमध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं काय बोलायचं नाही आहे, परंतु हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करतंय. शेतकऱ्यांना काय दिलं म्हणाले, शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज आता आम्ही जाहीर केलं. दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यात जाऊ लागले. आम्ही शेतकऱ्यांसाठी NDRFचे निर्णय बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचे पैसे मिळत नव्हते ते आम्ही देऊ केले. आणि म्हणून त्याचबरोबर आताच विजेचं देखील आपण आजच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याचं देखील निर्णय सरकारने घेतला आणि तो वीज त्यांना मिळू लागलेली. अशा अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की यावेळेचं जे काही बजेट जे आहे हे सर्वसामान्यांसाठी असेल आणि सर्वसामान्य आणि याबरोबर मुंबईला देखील आपण पाहिलं. आता परवा आपले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आले होते. प्रधानमंत्री मोदीजी जसं म्हणाले त्यांच्या भाषणात मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करायचं आहे, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. मग का पोटदुखी एवढी, का पोटसूळ, का मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठी तुम्ही 25 वर्ष जे घालवले, आज आम्ही 3.5 वर्षामध्ये किंबहुना देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू केल्या योजना यांच्या काळामध्ये बंद पाडल्या. आमचं महायुती सरकार आलं की पुन्हा सुरू केल्या. आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाला जनतेने स्वीकारलेलं आहे. आणि जे काळे धंदे बाहेर काढू म्हणणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुकांनंतर या ठिकाणी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका, झालेल्या महापालिकेच्या निवडणुका, झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीनेच हॅट्रिक केलेली आहे. आणि म्हणून ज्यांनी काळे धंदे केले त्यांना घरी बसवलं. मुंबईकरांनी देखील काम करणाऱ्यांच्या पाठी आशीर्वाद दिले आणि कामाची पोचपावती या ठिकाणी मुंबईकरांनी देखील दिले. आणि म्हणून मुंबईकरांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. झालेल्या AI समिटमध्ये दिल्लीच्या आपल्या रिलायन्स ग्रुपने 10 लाख कोटीचं AI मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती देखील मोठी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे देखील सगळ्या देशभरामध्ये रोजगार मिळेल, महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून उद्योगपतींचं देखील अभिनंदन केलं पाहिजे जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत. आणि म्हणून मी रिलायन्सचं, अंबानी ग्रुपचं देखील अभिनंदन करतो की अशा लोकांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. मी आता मागच्या घटनेकडे जात नाही, उद्योगपतींच्या घराच्या खाली काय काय लावत होते, म्हणजे नको ते उद्योग सुरू होते. परंतु आम्ही उद्योगपतींना सुरक्षा देणार, उद्योगपतींना नवीन नवीन उद्योग येण्यास चालना देणार. खरं म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. आणि म्हणून तर 30 लाख कोटींचं आता MOUs झाले, आपले करारनामे झाले, मागच्या वेळेस देखील झाले, मी होतो तेव्हाही झाले.
देवेंद्रजींच्या काळातही झाले. त्यामुळे उद्योगाला चालना देणारं हे महाराष्ट्र आहे. आणि मग किती सांगणार त्यांना, आणखी मी सांगायला वेळ अपुरा पडेल. आणि म्हणूनच स्वतः आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं. विरोधी पक्षनेता ते काय विरोधी पक्ष सभापती आणि अध्यक्षांचा विषय आहे. लोकांनी तुम्हाला नाकारलं, तेवढी संख्याच दिली नाही. आणि म्हणून मी इथे एकच आठवण सांगतो, एक भुजबळ होते, एकच आमदार होते, परंतु सभागृहामध्ये त्यांचा दणदणीत आवाज होता. संख्येला महत्व नाही, पदाला महत्व नाही, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते रडगाणं कायम सुरू असतं. आम्ही त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी काही इथे मुद्दे उपस्थित केले की सत्ताधारी पक्षाने ते अडवले. तो अध्यक्ष आणि सभापतींचा विषय आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही विरोधी पक्षाचा अपमान करू इच्छित नाही आहे. विरोधी पक्षाला न्याय आम्ही देणार. सभागृहामध्ये त्यांनी भांडावं, प्रश्न उपस्थित करावे आणि सरकार पूर्णपणे सक्षमपणे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देईल. आणि आम्हाला एकच आहे की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत, परंतु त्यांना ते मान्यच नाही आहे. त्यांना सभागृहामध्ये येण्यापेक्षा पायऱ्यांवर आंदोलन करण्यामध्ये धन्यता मानतात. आणि म्हणूनच माझी त्यांना विनंती आहे की सभागृह हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि हे अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. त्यामुळे तुम्ही या तिकडे आणि लोकांचे प्रश्न मांडा. नक्कीच जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही सरकार म्हणून करू, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की आपण हा अर्थसंकल्प मांडणार आहात. गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा ठरेल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदेसाहेब. महायुती सरकारचं 6वं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे. आणि मला हा विश्वास आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून गोरगरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही पुढाकार घेऊ. खरं म्हणजे 1 महिना हे अधिवेशन चालणार आहे, 4 आठवड्याचं अधिवेशन आहे. आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्र विधानमंडळ एक असं विधानमंडळ आहे की देशामध्ये सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक दिवस अधिवेशन हे महाराष्ट्र विधानमंडळात होतं. आमची संख्या ही अभूतपूर्व असली तरी आम्ही कुठेही अधिवेशनाचे दिवस कमी करा असा आग्रह बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीत केला नाही. कारण अधिवेशन एक असं माध्यम असतं की ज्यातनं सर्वसामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकतो. या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे. एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते. कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे. कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते. आणि म्हणून आम्हाला खरं म्हणजे अर्थमंत्री म्हणून ते असल्यामुळे हे माहिती होतं की कुठे जर आम्ही अधिक
लोकप्रिय अशा निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा आम्हाला स्पष्टपणे सांगतील की हे शक्य होणार नाही, ही आपली आर्थिक परिस्थिती नाही, आणि जिथे आवश्यक आहे तिथे मार्ग देखील काढून देतील. अशा पद्धतीचे दादा यावेळेस नाही आहेत. पण माननीय सुनेत्रा बहिणी पहिल्यांदाच या अधिवेशनाला समोर जात आहेत. राज्यसभेचा त्यांचा अनुभव आहे, विधानसभेत पहिल्यांदाच विधानमंडळात त्या येत आहेत. पण मला विश्वास आहे की अनेक वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे त्यामुळे त्या देखील अतिशय ठामपणे ज्या पद्धतीनं दादा भूमिका मांडायचे तशा पद्धतीनं या अधिवेशनाला सामोऱ्या जातील. खरं तर आपल्याला कल्पना आहे की या अधिवेशनामध्ये आपलं बजेट येत आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आणि जवळपास टॅक्स डिव्होल्युशन मध्ये आता महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. जी मागणी फायनान्स कमिशन समोर मी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केली होती ती बहुतांशी त्यांनी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा या ठिकाणी होतोय आणि म्हणून मी 16व्या वित्त आयोगाचे आणि केंद्र सरकारचे देखील या ठिकाणी आभार मानतो. या केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला 2 हायस्पीड कॉरिडॉर तर मिळालेच, पण रेल्वेच्या बजेटमध्ये 23,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळाले आहेत. कारण त्यावेळी मी सांगितलं होतं की माझ्याकडे फाईन प्रिंट आलेली नाही आणि म्हणून रेल्वेत किती पैसे मिळाले आहेत मला कल्पना नाही, पण मला अतिशय आनंद आहे. हे का महत्वाचं आहे तर आपण जर UPAचा काळ बघितला 10 वर्षात 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळाले आणि इथे दरवर्षी मागच्या वर्षी 22,000 कोटी दिले, यावर्षी 23,000 कोटी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळतोय आणि यासोबत अजून वेगवेगळ्या जे काही ग्रोथ हब करता 1,000 कोटी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टी आता या ठिकाणी मी सांगणार नाही. त्यामुळे एकूणच आपलं जे काही आपला अर्थसंकल्प आहे आपण हा केंद्रीय बजेट नंतर याकरताच घेतो की आपल्याला एकदा अंदाज आला की केंद्र सरकारकडनं किती पैसे मिळणार आहेत तर आपलं बजेट हे बऱ्यापैकी वास्तविक अशा पद्धतीनं होतं. तर या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव हा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळी मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः शिवराज सिंग चौहान साहेबांचे देखील आभार मानेन की जुनी नरेगा आणि आता जी रामजी जी योजना झालेली आहे आपण ॲडिशनल मॅनडेजची त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि 1,300 लाख मनुष्य दिवसावरनं 1,600 लाख मनुष्य दिवस अशी आपल्याला त्यांनी वाढ करून दिल्यामुळे जवळपास 1,400 कोटी रुपये अतिरिक्त हे महाराष्ट्राला या ठिकाणी त्या माध्यमातून देखील मिळणार आहेत. डावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे करार आपण जे केले त्या संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. निश्चितच तो विषय सभागृहात देखील येईल. त्यावेळी या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे, जुन्या करारांची काय वस्तुस्थिती आहे, या संदर्भातलं सगळं विवेचन आणि अनेकांच्या शंका असतात, काही गैरसमज असतात, त्या शंका आणि गैरसमज देखील दूर करण्याचं काम हे आम्ही करू. इंडिया AI समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण AI फॉर ॲग्रिकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली. त्याचं सॅटेलाइट सेशन हे महाराष्ट्राला इंडिया AI समिटमध्ये मिळालं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं AI मिशन सुरू केलं होतं. त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार हा शेतकऱ्यांकरता एक
AI ॲप तयार केला आहे. महाविस्तारमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एजंट आहे. म्हणजे त्याला वैयक्तिक ज्या गोष्टीची माहिती पाहिजे आहे, वेदरची माहिती पाहिजे, त्याला पीक पद्धतीची माहिती पाहिजे, त्याला पिकाच्या सायकलची माहिती पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजला याची माहिती पाहिजे, इथपासनं तर अगदी फोटो काढला की त्या फोटोवरनं तो AI एजंट त्याला सांगणार आहे की त्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, वेगवेगळे भाव असतील, एका ॲपवर हे सगळे त्याला मिळणार आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 30 लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे. बहुभाषिक अशा प्रकारचं ॲप आहे. ज्याला टायपिंग करता येत नाही तो बोलला तरी त्याला तिकडनं उत्तर मिळणार आहे. त्याने टाईप केलं तर टाईप करून त्याला उत्तर मिळणार आहे. आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत पहिल्यांदा आज एक पहिला प्रयोग आपण केला की त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी भिली भाषा आहे, भिली, या भिली भाषेचं इन्क्लुजन आता आज आपण त्याच्यामध्ये केलं. म्हणजे भिली भाषेतही कुठलाही प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात तर रिअल टाइम त्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळेल. आणि आता ॲग्रीस्टॅक हा जो काही आपण तयार केलेला आहे त्याच्याशी हे जोडल्यानंतर महाराष्ट्र AIच्या वापरामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आज वेगवेगळे स्टार्टअप्स हे देखील आपल्या या हा जे प्रदर्शन आपलं आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि या AI समिटला जगातलं, देशातलं कुठल्याही राज्याने घेतलेलं पहिलं ॲग्री AI समिट म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात AIचा वापर, आणि तो कशा करता तर AIचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो. या दृष्टीने हा AIचा वापर त्या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे. आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली. त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे. खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहेत. हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं. पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये. ते कसं आहे माहिती आहे, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफचा पॅराग्राफ उचलून टाकून दिलाय जसाच्या तसा. म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच ठिकाणी फक्त शुद्ध लेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या टाकून आणि त्यांनी, पण ठीक आहे, मला असं वाटतं की भास्कर जाधव तसे प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यात काय गॅप आहे वगैरे हे त्या ठिकाणी नेहमीच प्रांजळपणे कबूल करतात, तशी कबूल त्यांनी केली आहे. मुळात एकच गोष्ट सांगतो की सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं
जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. बरं, यात अनेक गोष्टी अभ्यास न करता मांडायच्या. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात 12,000 कोटीचा भ्रष्टाचार. आता याच्यामध्ये मुळामध्ये ज्यांना कामं दिली होती त्यातल्या ज्या लोकांनी कामं वेळेवर केली नाही, पैसे आपले नाहीत, तेच स्वतः पैसे लावणार आहेत. याच्यामध्ये आपण पैसे देत नाही, ते स्वतः पैसे लावतात आणि काम करतात. त्यांना ज्यांना दिली होती अशी ज्यांनी कामं पूर्ण केली नाही, अर्धवट केली, त्यांची बँक गॅरंटी 40 कोटी रुपयाची ही आपण जप्त केली. त्यामध्ये 5 कंपन्यांची बँक गॅरंटी फेक आहे असं आपल्या लक्षात आलं जप्त करताना. त्यामुळे त्यांच्यावर आपण FIR दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे काही काम त्या ठिकाणी केलं असेल त्याच्या सहित आता ते काम आपण दुसऱ्याला देऊ. याच्यात 1 पैशाची कुठेही इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारची नाही. हे सगळे स्वतःचे पैसे लावून काम करणारे लोक आहेत. तथापि त्यांनी खोटी बँक गॅरंटी दिल्यामुळे त्यांच्यावर आपण FIR केलाय. त्यामुळे कुठलीही माहिती न घेता बोलण्याची जी काही एक प्रथा विरोधी पक्षात पडली आहे, विरोधी पक्षाने आरोप केलाच पाहिजे, पण तो माहितीसहित, पुराव्यांसहित आणि शार्प आरोप केला पाहिजे. हवेत गोळीबार करायचा आणि पळून जायचं हे करणं योग्य नाही आहे. त्यामुळे याही सभागृहामध्ये ते जे काही आरोप प्रत्यारोप जे काही करतील निश्चितपणे त्या संदर्भात उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. या ठिकाणी या विधिमंडळाच्या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं हे त्या ठिकाणी मांडले जातील, ज्यामध्ये 2 विधेयकं हे जुने प्रलंबित विधेयक आहेत. हे सगळे विधेयकं पूर्ण चर्चेअंती आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू आणि भरपूर चर्चेची संधी ही विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला, सगळ्यांना आम्ही देणार आहोत. चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि विधानमंडळामुळे प्रशासन जे आहे हे त्या ठिकाणी तंदुरुस्त राहतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही असल्यामुळे पूर्ण काळ विधानमंडळ चालेल. आमचे अध्यक्ष तर कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत चालवतात. त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही थोडं वेळेत बंद करा, तरी ते चालवतात. पण मी एवढाच विश्वास देतो, एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. जे मुद्दे माननीय अजितदादांना अपेक्षित होते ते सगळे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे काही सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या आम्ही अंतर्भूत करू आणि जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे. या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. लाडकी बहीण योजना असेल किंवा राज्याचं वाढलेलं कर्ज असेल याच्यामुळे जो आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर आला त्यावेळेस कसरत करावी लागली का तुम्हाला? असं आहे की आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प हा कसरत असतेच. कारण शेवटी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विकास, कर्ज, दायित्व यांचा मेळ बसवावा लागतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राची परिस्थिती निश्चित अशी आहे की या ज्या काही आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत या योजना बंद करण्याची वेळ आमच्यावर नाही, ते आम्ही चालू. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसचा विषय प्रलंबित आहे या अधिवेशनात. थोडा उशीर झाला, कालच ते बोनस रिलीज झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नव्हते, त्याचा अर्थ असा घ्यायचा का की ते विरोधीकरणाच्या मुद्द्यावर किंवा सरकारकडे उभा आहे किंवा बघा, आता त्यांच्या पक्षाच्या निर्णयाचं मी कसं उत्तर देऊ? आम्ही तिघेही नाही देऊ शकत.
त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात का आले नाही. कदाचित असंही असू शकतं की आपापसात काही त्या 3 पक्षांमध्ये भांडण चाललं असेल, काही अजून काही वेगळं असेल, त्यामुळे त्याचं उत्तर तर मी नाही देऊ शकणार. सेशन आहे पण मागच्या काही दिवसात वारंवार म्हणजे आता अधिवेशन असल्यामुळे तो देखील मुद्दा तितकाच येईल की रोहित पवार किंवा त्या शरद पवार गटाकडून अजित पवार यांचा अपघात की घातपात याच्यावर वारंवार चर्चा केली जाते. हा मुद्दा देखील सभागृहात येताना दिसतोय. खरं तर सगळ्या चौकशा सुरू आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण याला देखील कसं काही नॅरेटिव्ह उभा केलं जाते त्याला उत्तर असणार. पहिली गोष्ट तर अशी आहे की जो काही दुर्दैवी अपघात झालेला आहे त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दुःख जास्त आहे आणि कोणाचं दुःख कमी आहे असं ते आखता येणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या परिवारापेक्षा जास्त दुःख कोणाला असूही शकत नाही. पण सगळेच लोक त्यामध्ये दुःखी आहेत. आता या संदर्भात हा जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची DGCAच्या माध्यमातून चौकशी चालली आहे. DG सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत. आपण CID चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हालाही विनंती आली की याची CBI चौकशी झाली पाहिजे. तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे. तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही CBI चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत. आता आपण जर बघितलं तर जवळपास 2 प्रेस नोट या DGCAने किंवा DG सेफ्टीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 13 निर्धारित मानकांवर ही त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे. डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर जो आहे त्याचा डेटा त्यांनी पूर्णपणे डाउनलोड केलेला आहे. व्हॉइस रेकॉर्डर जो आहे त्याच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही अशी कुठलीच आता परिस्थिती त्या ठिकाणी नाही. त्या संदर्भात जी काही शेवटी ही विमानं परदेशात बनतात त्यामुळे तिथल्याही हा जो काही व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्याकरता त्यांची मदत ही त्या ठिकाणी घेतली जाते. आणि मलबा असेल, परिचालन किंवा मेंटेनन्स रेकॉर्ड असतील, या सगळ्याची चौकशी चाललेली आहे. विशेषतः VSR ही जी कंपनी आहे या कंपनीचं पूर्ण ऑडिट हे DGCAने सुरू केलेलं आहे. आणि केवळ या अपघातापुरतं ते ऑडिट चाललेलं नाही आहे, तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षाचं सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट हे त्या ठिकाणी अतिशय कडक पद्धतीनं करण्यात येत आहे. त्यांचे लॉगबुक्स असतील, तिथे FTDL जे असतं त्याचं ते योग्य प्रकारे पाळले गेले की नाही, मेंटेनन्स योग्य प्रकारे होता की नाही, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी चौकशी चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या चौकशीचा जो काही निकाल आहे त्याची वाट बघितली पाहिजे. अर्थात या संदर्भात कोणाच्या मनात शंकाच असू नये असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी DGCAला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे DGCA पर्यंत पोस्ट करू. कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, ते त्याच्याबद्दल म्हणत नाही. कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे त्यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही शंका असतील त्या त्यांनी म्हणजे ज्याच्यावर समजा 13 निर्धारित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाहेरही कोणाची शंका असेल तर त्यांनी ते DGCAला लिहिलं पाहिजे. आम्हाला दिलं तर आम्हीही आपल्या वतीनं ते DGCAकडे पाठवू की याही शंकांच्या संदर्भात आपण उत्तर दिलं पाहिजे किंवा जो काही तुम्ही त्याच्यात चौकशी करताय त्या चौकशीत काय आढळत आहे हे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोणी चौकशीची मागणी करणं चुकीचं नाही. चौकशी झाली पाहिजे, चौकशी होतेच आहे. केंद्र सरकारला आणि सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटला या चौकशीमध्ये लपवण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. किंबहुना आम्ही सगळे रोज फ्लाय करतो, केंद्रातले मंत्री करतात, पंतप्रधान करतात, आम्ही सगळे करतो. त्यामुळे यातनं जे काही बाहेर येईल ते आमच्या सगळ्यांच्याही जीविताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
जर त्याच्यातले काही लॅप्सेस असतील तर ते पुढे होऊ नये या दृष्टीनं ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता ही जी VSR कंपनी आहे याच्यामध्ये जवळपास देशभरातले सगळे नेते याच्यामध्ये फ्लाय करतात. आता हे जे विमान ज्याच्यात मान्य दादांचा अपघात झाला, मी 4-5 वेळा त्याच्यामध्ये मी स्वतः फ्लाय केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अपेक्षा एवढीच आहे की शंका त्याचं उत्तर हे आपण घेतलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीनं स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा स्वर्गीय दादांच्या परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीनं फक्त कोणी वागू नये ही एक माझी अपेक्षा आहे. बाकी कुठलेही प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते प्रश्न योग्य ठिकाणी पोहोचले पाहिजे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये अँटी करप्शन ब्युरोची रेड करवली आणि त्यावर नरहरी झिरवळांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी केली. जर एखादी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये रेड होईल. त्याचा काही देवेंद्र फडणवीसशी संबंध नसतो, त्याचा काही नरहरी झिरवळशी संबंध नसतो. आपल्याकडे मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते कुठल्या लेवलला तक्रार आहे हे बघू नका. त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी मागणी करत असेल तर कारवाई होईलच. उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे. असा कोणी एखादा कार्यालयात पकडला गेला याचा अर्थ त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरदहस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे. तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तीनही पक्ष हे अतिशय समन्वयाने चाललो. त्यामुळे आम्हाला असल्या प्रकारचे धंदे करण्याची आवश्यकताही नाही. नाही तर सीएम साहेब विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की मंत्रालयात ही एसीबी कारवाई करतं तेही मंत्र्यांच्या दालनात करतं, फक्त लिपिकावर कारवाई होते आणि सचिवाला दुसऱ्या खात्यामध्ये पाठवलं जातं. अशा वेळेस मंत्र्याची चौकशी होणार आहे का? समजा मंत्र्याच्या विरुद्ध पुरावा असता, कारण आपल्याला एक कल्पना देऊन देतो एसीबी ट्रॅप कधी करतं माहितीये, त्याच्याकरता आधी पूर्ण पुरावे तयार होतात, संभाषण तयार होतं, संभाषण टेप होतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासोबत कोणीतरी जाऊन काय बोलणं झालंय त्याची नोंद घेतं. या सगळ्या नोंदी असतात. त्या नोंदीमध्ये ज्यांची नावं येतात, ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतात, ज्यांच्या विरुद्ध थेट पुरावे असतात त्यांच्यावर कारवाई होते. आणि आता समजा एक लिपिक आहे, त्या लिपिकाने पैसे मागितले आणि त्याला पकडलं तर त्याच्यावर योग्य प्रकारे सुपरविजन न करणारे जे वरचे अधिकारी असतात त्यांच्यावरही काही ना काही कारवाई होते, म्हणून त्यांची बदली होते. आता या संदर्भात ज्यांची बदली झालेली आहे त्यांच्याबद्दल अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे. मी ती पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला बोलेन. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही. ते जर आलं असतं तर आम्ही निश्चितपणे मंत्र्यांना देखील राजीनामा मागितला असता, पण ते कुठेही आलेलं नाही. मंत्र्यांच्या दालनात होते, राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो असं तुम्हाला वाटत नाही का? मंत्रालयात हो का तहसीलदाराच्या कार्यालयात हो, अशी कुठली घटना घडली तर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का पोचतोच. कारण कोणीही राज्य सरकारचा अधिकारी किंवा कर्मचारी ज्यावेळेस अशा प्रकारची लाचखोरी करतो तर ते कुठल्या शासनाला भूषणावं नसतंच. आणि म्हणूनच तुम्ही बघा याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. एक पद्धत ही आहे की कारवाई न करणं, पण दुसरी पद्धत आम्ही अवलंबलेली आहे की मोठ्या प्रमाणात करा. तुम्ही बघा रोज तुम्हाला लक्षात येत असेल, रोज आम्ही 0 टॉलरन्स ठेवलाय. रोज कुठे ना कुठे कारवाई चाललेली आहे. कारण एसीबीला सांगितलेलं आहे की
अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल आणि जनसामान्यांकडनं पैसे वसुली होत असेल तर कारवाई कराच. आता याला कोणी दुसरं हे म्हणू शकेल की लाचखोरीची प्रकरणं वाढली. प्रकरणं वाढली नाही, कदाचित हे आधी करत असतील पण तुम्हाला माहिती नव्हतं किंवा तुम्ही कारवाई नसेल केली. समजल्याबरोबर कारवाई करणं हाच याच्यावरचा उपाय आहे. अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मान्यता दिली होती, तुम्ही त्याला स्थगिती दिली होती. मात्र आता त्या विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की आजीदादांच्या काळातच याला सगळी मान्यता मिळाली होती आणि कुठेतरी महापोर्टल जे आहे त्याच्या बिघाडामुळे उशिरा अपलोड झालेला आहे. असं आहे की या संदर्भात आता हा विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे. त्या पूर्ण चौकशी करता आहेत. त्यात जे तथ्य असेल ते तथ्य तुमच्यासमोर मांडलं जाईल. मला सुनीत्र वाहिनीला प्रश्न विचारायचा आहे की आता सीएम साहेबांनी तर खुलासा केलाच आहे सगळ्या अभ्यास संदर्भात, पण रोहित पवार हे प्रश्न रोज अनेक वेगळे उपस्थित करतात, पण मुंबईत नाहीत करत, ते दिल्लीत जाऊन करतायत. तुम्हाला याच्या संदर्भात काय बोलायचं आहे का? कारण की तुमच्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया येत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही जी भूमिका मांडली, म्हणजे जय पवारांचा आम्ही इंस्टावर भूमिका मांडली बघितली, पण या रोहित पवार जे रोज मुद्दे मांडतात ते तरी मान्य आहे का? मग काय नेमकं काय? आत्ताच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. आणि चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे. मी CBI तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे चौकशांती आपल्याला कळेलच काय आहे ते. असं आहे की यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे हा आमचाही आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू. प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे टेक्निकल मुद्द्यांवर असेल, या ज्या सगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित केले जातात त्याचा जो शोध आहे त्याची जी प्रोब आहे ती CID करा, CBI करा. CBI पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि DGCA करते म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलटच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं. एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का. याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे. आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे. मला असं वाटतं की अतिशय क्लिअर कट DGCAच्या जे काही त्यांनी प्रेस विज्ञप्ती दिली आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. त्यातला जो डिजिटल आहे जो सगळ्या गोष्टी टिपत असतो तो पूर्णपणे रिट्रीव्ह झाला आहे. जो व्हॉइसवाला आहे त्याही संदर्भात रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. तो जास्त ओव्हरहीट झाला होता म्हणून जे परदेशातले म्हणजे कंपनीचे लोक आहेत त्यांची मदत घेऊन तो रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. अगदी क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. कंपनीचे जे विमान आहेत ना परदेशात त्यांना बॅन आहे, मग महाराष्ट्रात त्याची विमानं रजिस्टर्ड. असं आहे की रोज कोणीतरी काहीतरी सांगत असतं. VSR कंपनीची विमानं नाहीत, म्हणजे काही त्यांची असतील. VSR हे एजंट आहेत, हे कंपनी चालवतात. वेगवेगळे लोक काही त्यांची स्वतःची विमानं आहेत त्यांनी खरेदी केलेले, वेगवेगळे लोक विमानं खरेदी करतात. ही सगळी जी विमानं असतात ही त्यांना जसं आपला टॅक्सीचा लायसन्स असतो किंवा परमिट असतं तशा प्रकारचं त्यांना ट्रान्सपोर्टेशनचं परमिट असतं आणि ते यांच्याकडे ती विमानं ठेवतात आणि यांचे पायलट्स असतात, यांचा मेंटेनन्स असतो आणि त्यात त्यांना भागीदारी मिळते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गेले अनेक वर्ष म्हणजे आम्ही पाहतोय आता
एकूणच या फील्डमध्ये 5-7 ऑपरेटर्स आहेत. त्यामुळे आलटून पालटून त्यांचीच विमानं येतात, तेच ऑपरेटर त्या ठिकाणी आणत असतात. आता कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये VSR हा सगळ्यात मोठा ऑपरेटर झाला, सगळ्यात जास्त विमानं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ती विमानं जेव्हा आपण विमान रिक्विजिशन करतो त्यावेळी या 4-5 ऑपरेटरपैकी कोणाचं तरी विमान येणार आहे, तर ते विमान येतं. वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये. विरोधक म्हणतायत की सरकारनं मनाचा मोठेपणा दाखवावा लोकशाही टिकवण्यासाठी. सरकार घाबरते विरोधी पक्ष नाही, फारच घाबरलोय आम्ही, घाबरून अगदी घरीच बसलेलो आहे. घाबरून आमची चाळण झालेली आहे. पण मला असं वाटतं की याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. हे शेवटी अध्यक्ष आणि सभापती मिळून ठरवतील. अध्यक्षांवर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. रोज उठून काहीतरी आरोप लावायचे ही जी काही सवय आहे ही योग्य नाही आहे. त्याचं योग्य उत्तर मिळेल. देखिए, मुझे ऐसा लगता है कि बीजेपी को विरोध करते करते कांग्रेस देश को विरोध करने लगी है. ये जो AI समिट है ये भारत की AI समिट थी और दुनिया भर के प्रधानमंत्री, राष्ट्रपति, हेड ऑफ द स्टेट्स, मिनिस्टर्स पहली बार इतने बड़े पैमाने पर भारत में AI समिट में आए थे. ग्लोबल साउथ की AI लीडरशिप ये भारत को मिल रही है. और सबसे बड़ी बात, 1 साल पहले दुनिया के एक्सपर्ट कहते थे कि भारत को लार्ज लैंग्वेज मॉडल LLM तैयार करने के लिए बहुत साल लगेंगे. 2 LLM हमने डेमोन्स्ट्रेट कर दिए. तो इतना जब आर्टिफिशियल इंटेलिजेंस का भारत को उसकी अगुवाई मिल रही है, ऐसे समय वहां पर जाना, और शिंदे साहब ने बहुत सही शब्द का इस्तेमाल किया, चड्डी बनियन गैंग, उन्होंने वहां पर जाकर इस प्रकार से भारत का नाम खराब करना. देखिए, कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है कि मैं हमेशा मानता था कि ह्यूमन इंटेलिजेंस और आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये 2 अलग चीजें हैं और हमारे एफिशिएंसी को एनहांस करने के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस की आवश्यकता है. लेकिन अब मुझे लगता है कि कांग्रेस का ह्यूमन इंटेलिजेंस पूरा समाप्त हो गया है. उनको सबसे ज्यादा आर्टिफिशियल इंटेलिजेंस की आवश्यकता है ताकि कुछ सोच कांग्रेस पार्टी को मिले और वो भारत बीजेपी को जरूर विरोध करे, एनडीए को विरोध करे, लेकिन भारत को विरोध करने की जो उन्होंने अभी ये नई परिपाटी शुरू की है ये बिल्कुल उन्होंने समाप्त करनी चाहिए. देश के सभी लोगों ने इसकी बहुत निंदा की है.